पाहिजे। बोधगया टेम्पल ऍक्ट 1949 रद्द झालंच पाहिजे। मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, न्याय द्या, न्याय द्या, बोधगया टेम्पल ऍक्ट 1949 रद्द झालंच पाहिजे। जय भीम, जय शिवराय। मी शरद गाडे, जिल्हा महासचिव, वंचित बहुजन आघाडी। बुद्धांना ज्या पवित्र ठिकाणी ज्ञान प्राप्त झालं, बुद्धत्व प्राप्त झालं, त्या बोधगया या ठिकाणी जे महाबोधी महाविहार आहे त्या संदर्भात आज हे आंदोलन आहे। त्या ठिकाणी ब्राह्मणवादी आणि हिंदुत्ववादी कट्टर लोकांनी जे अतिक्रमण केलेलं आहे आणि त्याचं आता ज्याला धार्मिक अतिक्रमण म्हणतो त्या पद्धतीनं आता अतिक्रमण सुरू आहे। कारण BTMC म्हणजे बोधगया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी जी आहे ती त्या कमिटीमधला जो ॲक्ट आहे त्या ॲक्टमधलं सेक्शन 3 आहे। त्या सेक्शन 3 मध्ये दुसरा क्लॉज आहे की या कमिटीमध्ये 9 लोक असावी। या 9 लोकांमध्ये पहिले 4 बौद्ध लोक असावी आणि 4 लोक हिंदू असावी आणि एक व्यक्ती आहे तो जिल्ह्याचा कलेक्टर असेल। परंतु या ठिकाणी इतर धर्माच्या ज्या प्रत्येक वास्तू असतील किंवा मंदिर असतील या ठिकाणी अशा पद्धतीनं कुठेही नाही, फक्त याच ठिकाणी हा ॲक्ट करून जे आत्ता हे बौद्ध समाजावरती किंवा बौद्धांच्या आत्तापर्यंतच्या ज्या वास्तू आहेत वास्तूंच्यावरती जगभरातच नव्हे भारतात सुद्धा प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे, धार्मिक आक्रमण झालेलं आहे। तर हे आक्रमण आता आम्हाला यातून मुक्ती हवी आहे। जे महाबोधी महाविहार या हिंदुत्ववादी ब्राह्मणवादी ज्या लोकांचा पगडा आहे तो आता या ठिकाणी तो रद्द झाला पाहिजे। तो BTMC ॲक्ट 1949 हा रद्द झाला पाहिजे। कारण या ठिकाणी आत्ता ज्या तिथं बुद्धांच्या मूर्ती आहेत ते त्या ठिकाणी त्या बुद्धांच्या मूर्त्यांना हे पांडवांची मूर्त्या आहेत आणि त्या पद्धतीने त्याचं पूजन केलं जातं। पिंडदान म्हणतो आपण। तो पिंडपाद हा शब्द आहे बौद्ध अनुयायांच्यामध्ये किंवा बौद्धशास्त्रामध्ये तो पिंडदान म्हणून केलेला आहे। तर या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या समर्थन केलेलं आहे या आंदोलनाला आणि आम्ही सर्व सातारा जिल्हा वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन आज या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे आणि हे महाविहार लवकरच मुक्त व्हावे। आज 5 तारीख दिनांक या ठिकाणी कलेक्टर ऑफिस जवळ आम्ही भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या महिला कमिटीच्या महिला महाबोधी विहारासाठी आंदोलन आणि कलेक्टरांना निवेदन देण्यासाठी इथं हजर राहिलेला आहे। याच्या मागचं निवेदन देण्याच्या मागचं असं आहे की महाबोधी विहार हे बिहार राज्यामध्ये आहे। या विहारामध्ये हिंदूंनी मनुवादी लोकांनी त्याच्यावर कब्जा केलेला आहे आणि हे कुठपर्यंत चालतं समानता आहे की नाही या देशामध्ये आणि आम्ही हे किती दिवस सहन करणार मनुवादी लोकांचं आणि हिंदुत्ववादी लोकांचं। कारण या विहारामध्ये संपूर्ण जगातली लोक या विहाराला भेट देण्यासाठी येत आहे आणि हे संपूर्ण जगामध्ये महाबोधी विहार हे श्रद्धास्थान आहे बौद्धांचं आणि जगातल्या सर्व बौद्ध राष्ट्राचं सुद्धा हे श्रद्धास्थान आहे आणि तरी सुद्धा हे बौद्धांच्या ताब्यामध्ये देत नाहीयेत। हा कुठला न्याय हा देशामध्ये आहे? कारण बौद्ध धर्मीय लोक याच्यावर आंदोलन कित्येक वर्ष करतायत परंतु हे सरकारच्या लक्षात येत नाही। हिंदू धर्माचे जे अतिक्रमण किंवा त्यांच्या धार्मिक स्थळांना जे अतिक्रमण झालेले आहेत ती सरकारने हिसकावून किंवा
काट्या घेऊन दंगली करून देशामध्ये अनाज्य माजवून त्या ठिकाणी त्यांनी त्यांचे हिंदुत्व मनुवादींचे धार्मिक स्थळ केलेले आहेत. हे तर प्राचीन काळीपासून असणारं स्थळ आहे, धार्मिक बौद्धांचं धार्मिक स्थळ आहे. ह्या संपूर्ण जगाने हे त्याला मान्यता दिलेली आहे. तरी आम्हाला हे स्थळ धार्मिक स्थळ हे आमच्या बौद्धांच्या ताब्यात द्यावं हे आम्ही शासनाला आणि भारतीय सरकारला आमचं निवेदन आणि यातून आम्ही त्यांना मागणी करत आहोत.